ओके, आपल्यासोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे खासदार साहेब. काय सांगणार, आज एवढा मोठा आसूड मोर्चा यात्रा चालू आहे आणि सरकारला तुम्ही काय इशारा देणार, काय आज सांगणार? आम्ही नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा या ठिकाणी नेत आहोत. या केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारने जी आश्वासनं सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिली होती, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाहीये. या ठिकाणी खताचे प्रचंड प्रमाणात भाव वाढलेले आहेत. आज अशा अनेक मागण्या घेऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी त्यांनी जाहीर केलेली आहे, पण त्याच्यामध्ये अनेक अटी टाकलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीसाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा म्हणून या ठिकाणी सरकारला जाब विचारण्यासाठी जातो. कुठेतरी कर्जमाफी झाल्याचं आश्वासन सरकार देत आहे, त्याच्यावर सरकार आश्वासनं देत आहे, त्याच्यामध्ये 100 त्या ठिकाणी अटी शर्ती घालत आहे. किती मागे जेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिली, किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला हे जर आपण बघितलं तर बोट्यावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांचा लाभ झालेला आहे. त्यामुळं एकीकडे कर्जमाफीचा GR काढायचा, देखावा करायचा आम्ही कर्जमाफी करत आहोत म्हणून, आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकायच्या, आणि हेच आम्ही सरकारला आसूड मोर्चाच्या माध्यमातून जाब विचारणार. हे होते नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण. RK मी सचिन जाधव, भावेश मीडिया, नांदेड. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.